श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. वेणुगीत. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, शरद ऋतूच्या आगमनाने ते वन अत्यंत सुंदर झाले होते. पाणी शुद्ध आणि स्वच्छ होते. जलाशयात उमललेल्या कमळांचा सुगंध चोहीकडे दरवळत होता. हा सुवास आपणात समावून घेऊन वारा मंद गतीने वाहत होता. अशा नयनरम्य वातावरणात गायींना चरवीत श्रीकृष्णांनी आपल्या वेणूवर अति मधुर अशी तान वाजवण्यास सुरुवात केली. तो मधुर स्वर ऐकून गोपींचे हृदय प्रेमरसाने भरून गेले. त्या आपापसात त्या वेणूच्या ध्वनीच्या प्रभावाचे वर्णन करू लागल्या. एक गोपी दुसरीच म्हणाली, अगं सखी, ज्यावेळेस श्यामसुंदर श्रीकृष्ण आणि गौरवर्ण बलराम ग्वालबालांसह गायींना वनात घेऊन जात असतात अथवा परत व्रजमध्ये येत असतात, त्यावेळी श्रीकृष्णांनी आपल्या आधारावर मुरली धरलेली असते आणि प्रेममय तिरप्या नजरेने ते आमच्याकडे पाहतात. त्यावेळी वाटते की त्यांच्या त्या रूपमाधुर्याचे सतत पानच करीत राहावे. दुसरी एक गोपी म्हणाली, या मुरलीने पूर्वजन्मात कोणतेतरी महान पुण्यकर्म केले असेल, त्याचेच फळस्वरूप तिला भगवंताच्या आधाराचे सुधापान करण्याची संधी प्राप्त झाली आहे. हे सखी, ज्यावेळी श्रीकृष्ण मुरली वाजवितात ना, त्यावेळी मोर आनंदाने नाचू लागतात. पर्वताच्या शिखरावर विचरण करणारे पशु पक्षी एकाच ठिकाणी स्थिर होऊन त्या मधुर मुरलीचा आस्वाद घेत मस्त होतात. मुरलीचा मधुर स्वर ऐकला की हरिणी आपल्या मृगनाथांसह श्रीकृष्णाजवळ येऊन थांबतात आणि आपल्या मोठ्या मोठ्या नेत्रांनी श्रीकृष्णाचे रूप सौंदर्याचे पान करीत मुरलीच्या मधुर ध्वनीमध्ये स्वतःला हरवून बसतात. अगं सखे, हरिणीचीच काय कथा. स्वर्गातील देव देवी सुद्धा सौंदर्य आणि शिलाचे खजाने असलेल्या श्रीकृष्णास पाहताच आपली सुधबुध हरवून बसतात. रोजातील गायींची सुद्धा हीच अवस्था होते. श्रीकृष्णाच्या मुरलीची तान ऐकताच त्या आपले कान ताठ करून त्या मधुर संगीताचे अमृतपान करतात. गायींची लहान लहान वासरे दूध पिताना श्रीकृष्णाच्या मुरलीचा मधुर ध्वनी कानावर पडताच तोंडातील दूध न गिळता तसेच ठेवून त्या गोड संगीताचा आस्वाद घेण्यात एवढे तल्लीन होऊन जातात की मुखातील दूध गिळण्याचे सुद्धा ते विसरून जातात. दुसरी सखी म्हणाली, अगं सखे, प्राणीच काय, पशु पक्षी सुद्धा मुरलीचा मधुर स्वर ऐकतात आवाजाच्या दिशेने उडत येऊन श्रीकृष्णाजवळ निर्भयतेने बसतात आणि श्रीकृष्णाच्या मुखाचे अवलोकन करीत मधुर सुरांचा आस्वाद एकचित्ताने घेतात. तिसरी सखी म्हणाली, अगं प्राणी पशु पक्षीच नाही तर नद्या वृक्ष वेली सुद्धा या मधुर स्वरांनी प्रफुल्लित होऊन डोलू लागतात. श्रीकृष्ण बलराम गोपगणांसह मधुर तान घेत उन्हामधून चालत जाताना त्यावेळी मेघ त्यांच्यावर छाया करतात आणि आपला आनंद व्यक्त करण्यासाठी पाण्याच्या काही थेंबांचा वर्षाव करून त्यांना उन्हाच्या त्रासापासून वाचवितात. चौथी गोपी म्हणाली, अगं सखे, हा गिरिराज गोवर्धन पर्वत तर भगवंताच्या भक्तांपैकी एक श्रेष्ठ भक्त आहे. हा पर्वतराज भक्तवत्सल श्रीकृष्ण आणि बलरामांच्या चरणांचा स्पर्श प्राप्त करून आनंदित होतो. हा ग्वालबाल आणि गोमाता यांचा फार मोठा सत्कार करतो. स्नान करण्यासाठी झऱ्याचे शुद्ध गोड पाणी देतो आणि गोधनासाठी हिरवागार चारा पुरवितो. बालकृष्णाच्या मधुर मुरलीच्या लीला किती म्हणून सांगू, तेवढ्या कमीच आहेत. श्रीकृष्णाच्या मार्गातील वृक्ष वेली सुद्धा त्यांच्या मुरलीच्या ध्वनीची प्रतीक्षा करीत उभ्याच असतात आणि ती ऐकू येताच तिच्या माधुर्याने त्या रोमांचित होतात. शुकदेव म्हणाले, राजन, श्रीकृष्णाच्या अशा एक नाही अनेक लीला आहेत ज्यांचे गोपी आपापसात प्रतिदिन वर्णन करून तृप्त होतात. येथे अध्याय 21 संपन्न झाला. चिरहरण लीला. श्री शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, आता हेमंत ऋतूचे आगमन झाले होते. मार्गशीर्ष महिन्यात
व्रजाच्या कुमारिकांनी कात्यायनी देवीची पूजा आणि व्रत करण्यास सुरुवात केली होती. त्या यमुनेत स्नान करून किनाऱ्यावर देवीची पूजा करीत. त्या कुमारिका वाळूची मूर्ती करून सुगंधित फुला फळांनी पूजा महायोगिनी पूजा करीत. त्या या मंत्राचा जप करीत. कात्यायनी महामाये महायोगिनी धीश्वरी नंदगोप सुतदेवी पती मे कुरुते नमहा. श्रीकृष्ण आमचा पती व्हावा अशी प्रार्थना त्या करीत. एके दिवशी या कुमारिका यमुनेत स्नान करीत होत्या. त्यांची वस्त्रे किनाऱ्यावर होती. या गोपींची साधना सफल करण्यासाठी श्रीकृष्ण यमुनेच्या तटावर गेले. त्यांनी गोपींची वस्त्रे घेतली आणि कदंबाच्या झाडावर चढून बसले. ते गोपींना म्हणू लागले, तुम्हाला वस्त्रे हवी असतील तर येथे वर येऊन घ्या. गोपींनी खूप विनवणी करून पाहिली, परंतु श्रीकृष्ण मानत नव्हते. त्यावेळी त्यांनी पाण्यातून बाहेर येऊन आपापली वस्त्रे घेतली आणि परिधान केली. श्रीकृष्णाच्या या लीलेवर गोपी रुष्ट झाल्या नाहीत. श्रीकृष्ण म्हणाले, गोपींनो, मी तुमचा संकल्प जाणतो. तुम्ही माझी पूजा करू इच्छिता ना? मी या अभिलेषेचे अनुमोदन करतो. तुम्ही माझी कृपा प्राप्त करू शकाल. ज्यांनी आपले मन आणि प्राण मला समर्पण केले आहेत, त्यांच्या कामना त्यांना सांसारिक भोगाकडे घेऊन जाण्यास समर्थ नसतात. ज्याप्रमाणे भाजलेले बीज अंकुरित होत नाही, त्याप्रमाणे त्या संसाराकडे घेऊन जाण्यास समर्थ नसतात. श्रीकृष्ण सर्व गोपींना म्हणाले, हे कुमारिकांनो, आता तुम्ही आपापल्या घरी जा. तुमची साधना सिद्ध झाली आहे. तुम्ही येणाऱ्या शरद पौर्णिमेस माझ्याबरोबर विहार कराल. सतींनो, तुम्ही या उद्देशानेच तर हे व्रत आणि कात्यायनी देवीची पूजा केली होती ना? श्रीकृष्णाच्या आदेशानुसार त्या कुमारिका आपापल्या घरी गेल्या. येथे अध्याय 22 संपन्न झाला. यज्ञ पत्नींवर कृपा. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, एकदा श्रीकृष्ण बलराम आपल्या ग्वालबालांसह गायींना चरवीत होते. त्यावेळी काही बालकांना खूप भूक लागली. ते श्रीकृष्णाकडे जाऊन त्यांच्या खाण्याची काहीतरी व्यवस्था करण्याची विनंती करू लागले. श्रीकृष्णाने त्या बालकांना सांगितले, अरे सख्यांनो, येथून थोड्याच अंतरावर काही ब्राह्मण अग्निरस नावाचा यज्ञ करीत आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन थोडी भोजन सामुग्री मागून आणा. भगवंतांच्या आदेशानुसार काही बालक त्या यज्ञ करीत असलेल्या ब्राह्मणांकडे गेले आणि म्हणाले, हे विप्रांनो, श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या सख्यांसह गायींना चरवीत खूप दूरपर्यंत इथे आले आहेत. त्यांना खूप भूक लागली आहे. तेव्हा त्यांना खाण्यासाठी काहीतरी द्या. यज्ञ करणाऱ्या त्या ब्राह्मणांनी त्या ग्वालबालांना काही न देता विनमुख पाठविले. बालकांनी श्रीकृष्णाकडे येऊन झालेली हकीकत सांगितली. श्रीकृष्ण त्या बालकांना म्हणाले, तुम्ही यज्ञ पत्नींकडे जा आणि त्यांना माझा निरोप सांगा. ते ग्वालबालक पाकशाळेत गेले आणि ब्राह्मण पत्नींनी सुंदर वस्त्रे परिधान केलेली होती. बालकांनी मोठ्या नम्र भावाने त्या विप्रपत्नींना श्रीकृष्ण बलरामांचा निरोप सांगितला. श्रीकृष्णाचे नाव ऐकताच त्या विप्रपत्नी शिजविलेले सारे अन्न घेऊन त्या बालकांबरोबर निघाल्या. श्रीकृष्ण बलरामांना पाहताच त्यांना प्रेमाचे भरते आले. त्यांनी श्रीकृष्णाबद्दल खूप ऐकले होते, परंतु प्रत्यक्ष दर्शनाची ही पहिलीच वेळ होती. श्रीकृष्ण त्या विप्रपत्नींना म्हणाले, हे महाभाग्यवान देवीनो, तुमचे स्वागत आहे. या, बसा. तुम्ही माझ्या दर्शनाच्या इच्छेने आला आहात ना? मी तुमच्या वात्सल्य भावाचे अभिनंदन करतो. तुम्ही माझे दर्शन घेतलेत ना? आता यज्ञशाळेत परत जा. तुमचे पती ब्राह्मण ग्रस्त आहेत. ते तुमच्या बरोबर मिळून आपला यज्ञ पूर्ण करू शकतील. भगवंताचे ते वक्तव्य ऐकून त्या विप्रपत्नी म्हणाल्या, स्वामी, आता आमचे पती, पुत्र, माता, पिता, भाऊ, बंधू आणि स्वजन आमचा स्वीकार करणार नाहीत. श्रीकृष्ण म्हणाले, हे देवींनो, तुमचे पती, पुत्र, माता, पिता, भाऊ, बंधू कोणीच तुमचा आवेर करणार नाही, कारण सारे लोक तुमचा सन्मानच करतील. आपले मन माझ्यात लावा. तुम्हाला लवकरच माझी प्राप्ती होईल. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, त्या ब्राह्मण स्त्रिया यज्ञशाळेत परतल्या. कोणीच त्यांच्यावर आक्षेप घेतला नाही. त्यांच्या समवेत त्या विप्रांनी आपला यज्ञ पूर्ण केला. ज्यावेळी त्या विप्रांना कळले की श्रीकृष्ण तर स्वयं भगवान आहेत, त्यावेळी त्यांना खूप पश्चाताप झाला. त्यांच्या हृदयात श्रीकृष्ण दर्शनाची तीव्र ओढ निर्माण झाली, परंतु कंस राजाच्या भीतीने ते दर्शन घेण्यास जाऊ शकले नाहीत. येथे अध्याय 23 संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.